आधी या ज्या सूचना आहेत त्या सर्व सूचना आधी वाचून घ्या आणि त्यातील महत्त्वाची सूचना ही आहे की ज्या कृतीयुक्त प्रश्नांसाठी आकृत्या काढायच्या त्या पेननंच काढायच्या. आणि पहिला बघा, गद्य 1 तुमच्या पुस्तकातलाच हा उतारा आहे. तर हा पूर्ण इथे वाचायचा आहे तुम्ही. हवं तर त्याचा स्क्रीनशॉट मारून घ्या इथपर्यंत हा. आणि त्याच्यावरचे आधारित प्रश्न. तर बघा, पहिला प्रश्न, उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. एका शब्दात लिहा. एव्हरेस्टच्या मार्गावरील बेस कॅम्पची संख्या किती होती ते लिहायचं आहे. आणि शेपारचे मन वळवणारे कोण होते ते लिहायचं. त्यासाठी हा उतारा बघा, प्रत्येकाचा एक एक स्क्रीनशॉट मारून घ्या म्हणजे तुम्हाला वाचताना बरं पडेल. इथपर्यंत पूर्ण अपयश म्हटलं जातं इथपर्यंत. योग्य माहिती लिहा. यासाठी 2 गुण आहेत. शेवटच्या टप्प्याला दिलेले नाव, ते नाव लिहायचं. त्यानंतर शेवटच्या टप्प्याला दिलेले नाव ते इथं लिहायचं या कृतीचं. आणि चौथ्या बस कॅम्प पासूनची एव्हरेस्टची उंची किती ते इथं लिहायचं. आता बघा, आपले ध्येय साध्य करत असताना किंवा प्रयत्न करताना निष्फळ ठरणे म्हणजे अपयश नसतं. आपल्याला एखादं ध्येय साध्य करायचं, त्यासाठी जर आपण अपयशी ठरलो किंवा आपल्याला ते जमलं नाही, त्यातून आपल्याला फळ मिळालं नाही, तर ते अपयश नसतं. हे या वाक्याचा तुम्हाला समजलेला अर्थ काय आहे ते लिहायचं. आता दुसरा उतारा आहे. दुसऱ्या उतार्यासाठी तुम्हाला हा उतारा वाचणं आवश्यक आहे पुस्तकातीलच. तर हा पूर्ण स्क्रीनशॉट मारून घ्या आणि उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. पुढील चौकटी पूर्ण करा. आता बघा, संत तुकारामांचे जीवनसूत्र कोणते ते या चौकटीमध्ये लिहायचं आहे. सामाजिक प्रबोधनावर भर देणारे संत कोण, त्यांचं नाव लिहायचं. त्याच्यानंतर बघा, विधाने पूर्ण करा. संतांनी सांगितलेली मैत्रीचे निकष, 2 निकष लिहायचे. संतांनी जे मैत्रीचे 2 निकष सांगितले ते. स्वमत, तुमचं मत मांडायचं आहे. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, या ओळीचा तुम्हाला समजलेला अर्थ तुम्ही लिहायचा. त्यानंतर बघा, अपठित गद्य. उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. आता बघा, उत्तरे लिहा म्हटलं तर त्यासाठी उतारा हा आहे. तर हा उतारा व्यवस्थित स्क्रीनशॉट मारून घ्या त्याचा इथपर्यंत. तर त्याच्यातला पहिला प्रश्न आहे, कायदा व सुव्यवस्था यासाठी करतात तशी पाण्यासाठी करावी लागणारी व्यवस्था. कायदा व सुव्यवस्थेसाठी जसं काही नियम केले जातात तसे पाण्यासाठी कुठली व्यवस्था करावी लागते हा उतारा वाचायचा आणि त्याची उत्तरं तुम्हाला सापडतील. आता बघा, उद्योग व्यापारावर झालेले 2 परिणाम उतारा वाचून लिहायचे. त्याच्यानंतर बघा, विभाग पद्य हा दुसरा आहे. कवितेच्या आधारे सूचनेनुसार कविता करा. तर ही जी कविता आहे, सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो, तर ही कविता पूर्ण बघायची आहे. ती उत्तरे लिहायचे. चारित्र्य संपन्न करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी लिहायच्या. चारित्र्य संपन्न बनवण्यासाठी टाळल्या पाहिजेत अशा गोष्टी 1-1 गुणांसाठी. आता बघा, हे पूर्ण करायचंय. गोष्ट आणि त्यासाठी विनंती, निश्चय त्यासाठी विनंती, मन त्यासाठी विनंती. काय विनंती करावी तर ते पूर्ण करायचं आहे. आता बघा, काव्यपंक्तीचा अर्थ, सरळ अर्थ तुमच्या शब्दातल्या. न निश्चयी कधी ढळो कुजण विघ्न बाधा टळो, न चित्त भजनी चळो माती सदुक्त मार्गी वळो. या काव्यपंक्तीचा अर्थ तुमच्या शब्दात लिहायचा आहे. काव्य सौंदर्य, खालील काव्यपंक्तीतून व्यक्त होणारे अर्थसौंदर्य स्पष्ट करायचे. सुसंगती सदा घडो सुजन वाक्य काणी पडो, कलंक मातीचा जडो विषय सर्वथा नावडो. याचं अर्थसौंदर्य स्पष्ट करायचं. त्याच्यानंतर बघा, खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंदर्भात कृती पूर्ण करायची. आश्वासक चित्र किंवा खोद आणखी थोडेसे याच्यावर. प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कवयित्री, कवितेचा विषय, कविता न आवडण्यामागची कारणं.
हे सगळं त्याच्यामध्ये लिहायचं. त्याच्यानंतर बघा रसग्रहण. खालील दिलेल्या काव्यपंक्तीचं रसग्रहण करा. माझ्या घराच्या झरोक्यातून दिसत आहे एक आश्वासक चित्र उद्याच्या जगाचं, याचं रसग्रहण करायचंय. आता स्थूल वाचन, कोणत्याही 2 कृती सोडवा म्हटलं. बघा गिरिजा कीर यांच्या बालनाटिकांचे विशेष स्पष्ट करायचं. मुक्कामापेक्षा नियोजनबद्ध प्रवासावर अधिक विश्वास ठेवावा, या विधानाविषयीचे तुमचे विचार काय करायचे स्पष्ट करायचे. व्युत्पत्ती कोशाचे कार्य लिहायचं. 3 पैकी कुठलेही 2 तर ते स्पष्ट करायचे. आता बघा भाषा अभ्यास, याच्यावर आधारित आता प्रश्न आपण बघणार आहोत. आता विभाग 4 भाषा अभ्यास, व्याकरण घटकावर आधारित कृती, योग्य जोड्या जुळवा, सामासिक शब्द दिलेले आहेत आणि समासाचे प्रकार. तर बघा विद्याधन सप्तपदी आणि इकडे समासाचे प्रकार दिलेले आहेत, त्याच्या योग्य जोड्या जुळवायच्या. त्यानंतर बघा शब्दसिद्धी, खालील तक्ता पूर्ण करा. माणुसकी, सुविचार, बडबड, आसपास याच्यातले प्रत्यय घटित, उपसर्ग घटिक आणि अभ्यस्त शब्द या 3 गटांमध्ये त्याची निवड करायची आहे किंवा वर्गीकरण करायचं आहे. वाक्यप्रचार दिलेला आहे, कुठल्याही 2 वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करायचा आहे. कसब दाखवणे, सर करणे, थक्क होणे, भान विसरणे. तर या वाक्यप्रचारांचा अर्थ सांगायचा आणि त्याचा वाक्यात उपयोग, कोणत्याही 2, पण तयारी करताना सगळ्यांची करा जेणेकरून सराव चांगला होईल. भाषा सौंदर्य, शब्द संपत्ती, खालील शब्द समूहासाठी 1 शब्द लिहा. लिहिता वाचता न येणार त्याला काय म्हणायचं, आणि देवाचे अस्तित्व मानणार. तर हे दोन्हीची उत्तरं लिहायची आहेत. आता बघा खालील शब्दांना समानार्थी शब्द लिहायचे आहेत. पुष्प या शब्दासाठी समानार्थी शब्द लिहायचा आणि दुसरं आकाश याच्यासाठी समानार्थी शब्द. आता खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहेत, जमा आणि सुरुवात. त्यानंतर बघा खालील शब्दातील अक्षरांपासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा. सदा व सर्व काळ हे शब्द ओळखून वगळून ते शब्द सोडून सदा सर्व काळ याच्यापासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करायचे. आता बघा लेखन नियमानुसार, लेखन कोणतेही 4 शब्द सोडवायचे. लेखन नियमानुसार लेखन, ह्यातला योग्य शब्द कुठला, ह्या 6 मधला कोणतेही 4 सोडवायचे. तयारी सगळ्यांची करा. सर्वांगीण, निर्णय, पुनरावृत्ती, मैत्रीण, दुष्काळ आणि उपस्थिती. तर ह्यातला कुठला शब्द योग्य आहे ते लिहायचा. विरामचिन्ह ओळखायचे की कुठली विरामचिन्ह आहेत. आता इथे तुम्हाला दिसत नसेल तर तो पूर्ण विराम आहे आणि प्रश्नचिन्ह. तर पारिभाषिक शब्द, खालील शब्दांना प्रचलित मराठी भाषेतील शब्द लिहा. इव्हेंट, डिसमिस याच्यासाठी प्रचलित मराठी शब्द लिहायचे आहेत. त्यानंतर बघा उपयोजित लेखन, पत्रलेखन, ही जी जाहिरात आहे ती वाचायची आहे. वाचते व्हा, लिहिते व्हा, कुमारांसाठीचे प्रसिद्ध मासिक. तर याच्या आधारावर काय करायचं आहे बघा, साहित्य संपदाच्या दिवाळी अंकात तुमच्या लहान भावाची कविता प्रकाशित झाल्याबद्दल त्याचं अभिनंदन करणारं पत्र लिहा आणि वाचक या नात्यानं या दोन्हीपैकी एक साहित्य संपदाचा दिवाळी अंक वाचनीय झाल्याबद्दल संबंधित व्यक्तीचं अभिनंदन करणारं अभिनंदन पत्र लिहा. दोन्हीपैकी कुठलंही एक लिहायचं. आता बघा सारांश लेखन, वरती जो अपठित गद्य दिलेला आहे प्रश्न क्रमांक 1 मध्ये, त्या अपठित गद्याचा 1/3 सारांश तुमच्या शब्दात लिहायचा. आता बघा खालील कृती, कोणत्याही 2 कृती सोडवायच्या 10 गुणांसाठी. जाहिरात लेखन करायचं. या सगळ्या घटकांचा वापर करून योग्य जाहिरात लिहायची आहे. 60 ते 90 शब्दांमध्ये आकर्षक अशी जाहिरात तयार करायची. योगासन शिबिर, प्रवेश मर्यादित, माफक फी, स्थळ मिरज, उत्तम आरोग्य, आयोजक आरोग्यप्रेमी मंडळ. बातमी लेखन, तुमच्या शाळेतील वाचन प्रेरणा दिन साजरा झाला या समारंभाची बातमी तयार करायची.
आता बघा कथालेखन. खालील मुद्द्यांच्या आधारे कथा लिहा. एक राजा लोभी, देवाची भक्ती, देवाकडून वर स्पर्श केला सोने असह्य, राजाची मुलगी सोन्याची, देवाचा धाव, देव पुन्हा प्रसन्न. तर ह्या मुद्द्याच्या आधारे काय करायचंय, कथालेखन करायचं. आता खालीलपैकी कोणताही एक लेखन प्रकार, अनुभव लेखन, स्वतःच्या अनुभवावर आधारित. आता इथं बघा, हे मुंबई शहरामध्ये पावसानं थैमान घातलेला आहे, अहोरात्र पडणारा पाऊस, तुमच्या आजूबाजूला दिसणारे दृश्य, याविषयी काय करायचे, तुम्ही लोकांना केलेली मदत, स्वअनुभव वर्ण अनुभव लेखन लिहायचं. आत्मकथन. आता बागेचं आत्मकथन लिहायचं. स्वागत, औषधी वनस्पती, रंगीबेरंगी फुले, बागेची निगा, स्वच्छता, खाद्यपदार्थ आपण तिथेच टाकतो, मग त्यामुळे कशी अस्वच्छता होते वगैरे, तर त्या मुद्द्यांचा उपयोग करून लिहायचं. आणि वैचारिक मध्ये पर्यावरण रक्षण ही काळाची गरज, यावर तुमचं मत लिहायचं आहे. तर तिन्हीपैकी कुठलीही एक कृती करा. अशा प्रकारे हा 80 गुणांचा ही सराव प्रश्नपत्रिका आहे ती आपली पूर्ण होते. इतर विषयाची सुद्धा आपण बघूया. त्या सर्व विषयांची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. थँक्यू.